मित्रांनो, इंडेक्स फंड आणि ईटीएफ हे अतिशय लोकप्रिय असे पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटचे दोन प्रकार आहेत. आता तुम्हाला विचार पडला असेल की पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? समजा तुम्ही इन्व्हेस्टर आहात आणि तुमची इन्व्हेस्टमेंट रोज बघण्यासाठी तुम्हाला वेळ नाहीये किंवा रोज त्याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट करण्या इतकी एक्सपर्टीज तुमच्याकडे नाहीये. अशा वेळी तुम्ही काय करता की फंड मॅनेजरला या सगळ्याची काळजी घेण्यासाठी सांगता. ऑफकोर्स त्या बदल्यात तो फंड मॅनेजर तुमच्याकडनं काही फी घेतो. तर मित्रांनो, आपण आधीच इंडेक्स फंड म्हणजे काय आणि ईटीएफ म्हणजे काय याच्याबद्दलचे व्हिडिओ बनवलेले आहेत, पण हे व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर बघू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की ईटीएफ आणि इंडेक्स फंड या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत, तसेच या दोघांमध्ये काय डिफरन्स आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि चला आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण इंडेक्स फंड म्हणजे काय ते बघूया. आता तुम्हाला माहितीच आहे की म्युच्युअल फंड मध्ये फंड मॅनेजर जो असतो तो बॉस असतो. ही व्यक्ती कोणते स्टॉक निवडायचे हे ठरवत असते. स्टॉक ए, स्टॉक बी किंवा स्टॉक एक्स किंवा कुठल्याही स्टॉक मध्ये किती पैसे अलॉट करायचे ही व्यक्ती ठरवत असते. 10%, 5%, 2% अशा पद्धतीने ऍक्टिव्हली हे फंड मॅनेजर हा फंड मॅनेज करत असतात. दुसरीकडे इंडेक्स फंड आपण जर बघितला तर फंड मॅनेजर स्टॉकची निवड करत नाही किंवा त्याच्यामधलं अलोकेशनचं पण डिसिजन घेत नाही. ये प्लेन ऑटो पायलट मोड पे चलता है बॉस. सॉरी, इन्व्हेस्टमेंट प्लेन नाही. इंडेक्स फंड काय करतो, निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स सारखे मार्केट जे आहेत त्यांच्या परफॉर्मन्सला रेप्लिकेट करतो. तुम्हाला स्क्रीनवर आता जी इमेज दिसत आहे तशा पद्धतीने इंडेक्स फंड काम करत असतात. मित्रांनो, इथे आपण पाहू शकता की 25 जानेवारी पर्यंतची युनिट एनएव्ही 146.33 इतकी आहे. जो कुठला अंडरलाईन ऍसेट आहे त्याच्या बदलानुसार दिवसाच्या शेवटी ही व्हॅल्यू चेंज होत असते. मित्रांनो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्युच्युअल फंडची जी काही एनएव्ही असते ती दिवसाच्या शेवटी ओळखली जाते. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या इंडेक्स फंडची संख्या 137 इतकी आहे. यामध्ये इक्विटी इंडेक्स फंड, गोल्ड इंडेक्स फंड इत्यादी प्रकारचे इंडेक्स फंड तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे इंडेक्स फंडद्वारे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. आता आपण थोडीशी नजर टाकूया ईटीएफ म्हणजे काय याच्यावर. एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ईटीएफ असं म्हणतो, हे फंड काय करतात की निफ्टी 50 किंवा गोल्ड यासारखे जे मार्केट इंडायसेस आहेत त्यांचा परफॉर्मन्स ट्रॅक करत असतात. यातला सगळ्यात मोठा डिफरन्स म्हणजे ईटीएफ हे स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होतात, जसे तुम्ही स्टॉक ट्रेड होताना बघता तसे. मित्रांनो, ज्याप्रमाणे ट्रेडिंग विंडो मध्ये रिलायन्स कंपनीचे एक युनिट तुम्ही बाय करू शकता, त्याचप्रमाणे निफ्टी 50 ईटीएफ चे एक युनिट तुम्ही ट्रेडिंग अवर्स मध्ये बाय करू शकता. इथे तुम्हाला यूटीआय निफ्टी 50 चे ईटीएफ बघायला मिळत असेल. 19 मार्च रोजी या ईटीएफ ची ओपनिंग प्राइस होती 61.01 आणि थ्रू आउट डे ही व्हॅरी होत असते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक प्रकारच्या निफ्टी 50 ईटीएफ ची जी काही व्हॅल्यू असते किंवा जी काही प्राइस असते ती वेगवेगळी असते. जसे समान म्युच्युअल फंडची एनएव्ही सेम नसते, त्याच पद्धतीने निफ्टी 50 ची जी काही एनएव्ही आहे किंवा जी प्राइस आहे ती वेगवेगळी असते, समान नसते. आता आपल्या एक्झाम्पल मध्ये यूटीआय निफ्टी 50 ची जी काही प्राइस आहे ती 61.01 आहे आणि त्याच दिवशी कोटक निफ्टी 50 ईटीएफ ची प्राइस 235 रुपये इतकी आहे. आणि एक गोष्ट, कृपया यूटीआय ईटीएफ इथे स्वस्त आहे ही समजण्याची चूक अजिबात करू नका. दोन्ही ईटीएफ ची जी व्हॅल्यू आहे ती समान आहे, या दोघांची प्राइस आहे ती फक्त वेगवेगळी आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे असं का होतं, तर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर करणार आहे आणि ही गोष्ट सांगितल्याशिवाय मी पुढे जाणारच नाहीये. मित्रांनो, याचं कारण असं आहे की फंड जो आहे तो वेगवेगळ्या कालावधीसाठी ऍक्टिव्ह आहे. बहुतेक फंड 10 रुपयापासून सुरुवात करतात आणि अंडरलाईन ऍसेटची जशी व्हॅल्यू वाढते त्याप्रमाणे त्यांची व्हॅल्यू चेंज होत असते. कोटक म्हणजे आहे ते 2010 पासून ऍक्टिव्ह आहे आणि यूटीआय जो ईटीएफ आहे तो 2015 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. अलीकडच्या वर्षामध्ये ईटीएफचं मार्केट खूप जास्त वाढलेलं आहे. 2020 पूर्वी भारतामध्ये मोजकेच ईटीएफ अवेलेबल होते, पण आता जर आपण विचार केला तर एकट्या एनएसई वर 180 पेक्षा जास्त ईटीएफ तुम्हाला बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये निफ्टी 50, बँक निफ्टी, निफ्टी मिड कॅप, निफ्टी 100, सिल्वर, गोल्ड अशा बऱ्याच प्रकारच्या कॅटेगरीज तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात. जर तुम्ही विचार करत असाल की हे दोन्ही समानच वाटतायत तर ती तुमची चूक नाहीये बरं का. काही महत्त्वाच्या बाबींमध्ये ईटीएफ आणि इंडेक्स फंड हे समान आहेत. आता त्या कुठल्या गोष्टी आहेत त्यावर थोडीशी नजर टाकूया. मित्रांनो, इंडेक्स फंड आणि ईटीएफ यामध्ये 3 सिमिलॅरिटीज आहेत रिलेटेड टू ट्रॅकिंग द इंडेक्स, एक्सपेन्स रेशो
आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला जर काही ह्याच्यापेक्षा जास्त सिमिलरिटी सुचत असतील तर त्या मला कमेंटमध्ये कळवा. सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रॅकिंग इंडेक्स बद्दल बोलूया. हे दोन्ही जे फंड आहेत ते एका विशिष्ट इंडेक्सचा परफॉर्मन्स ट्रॅक करत असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोघांची तुलना जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला ऍपल बरोबर ऍपल कम्पेअर करावं लागेल. तुम्ही निफ्टी 50 ETF ची जी काही तुलना आहे ती निफ्टी 100 इंडेक्स फंड बरोबर करू शकत नाही. निफ्टी 50 ETF मध्ये 50 सफरचंद असू शकतात आणि निफ्टी 100 इंडेक्स फंड मध्ये 100 संत्री असू शकतात. तर आता मला सांगा हे कंपॅरिझन योग्य असेल का? आणि म्हणूनच आपल्याला निफ्टी 50 ETF ची जी काही तुलना आहे ती निफ्टी 50 इंडेक्स फंड बरोबर करावी लागेल आणि निफ्टी 100 ETF ची तुलना निफ्टी 100 इंडेक्स फंड बरोबर करावी लागेल. आणि या गोष्टीला काहीतरी अर्थ प्राप्त होतो, बरोबर आहे ना? दुसरी सिमिलरिटी आहे पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट. आता या दोन्ही फंड मध्ये जे काही स्ट्रक्चर आहे इंडेक्सचं ते प्रीडिफाईन असतं. त्यामुळे फंड मॅनेजरची जी काही प्रक्रिया आहे किंवा फंड मॅनेजरचा जो काही रोल आहे तो लिमिटेड होऊन जातो. फंड मॅनेजरचा गोल एकच असतो की लॉंग टर्म मध्ये त्याचा जो फंड आहे किंवा ETF आहे तो इंडेक्सच्या परफॉर्मन्स बरोबर कसा काय मॅच होईल. आपण एक हायपोथेटिकल इंडेक्स कन्सिडर करूया, माय इंडेक्स नावाचा, ज्याच्यामध्ये 5 स्टॉक आहेत, A, B, C, D आणि E. प्रत्येकामध्ये 20% फंड जो आहे तो अलॉट केलेला आहे. आता या सगळ्याचे नेचर जे आहे ते पॅसिव्ह असल्यामुळे इंडेक्स फंड किंवा ETF या दोन्हीमध्ये हे 5 स्टॉक समान राहतील. काही वेळानंतर इंडेक्सची जी काही रचना आहे किंवा स्ट्रक्चर आहे ते चेंज होतं आणि E जो स्टॉक आहे तो यातून निघून जातो आणि एक वेगळा स्टॉक X याच्यामध्ये ऍड होतो. आता फंड मॅनेजरला हीच गोष्ट करावी लागते. E स्टॉक विकून त्याला X स्टॉक बाय करावा लागतो. मुळात इथे फंड मॅनेजरला त्याची एक्सपर्टीज किंवा त्याचे जे स्किल आहे ते वापरण्याची एवढी काही गरज नाहीये. फंड मॅनेजरसाठी इथे काम जे आहे ते कमी होऊन जातं आणि म्हणूनच त्याला मिळणारा जो काही मोबदला आहे किंवा फी जी आहे ती इथे कमी असते. आणि हाच पॉइंट आपल्याला आपल्या नेक्स्ट सिमिलरिटीकडे घेऊन जातो. आणि नेक्स्ट सिमिलरिटी आहे एक्सपेन्स रेशो. एक्सपेन्स रेशो म्हणजे तुमच्या प्रॉफिट मधली काही टक्केवारी जी त्या कंपनीला जाते, म्हणजेच फंड मॅनेजरच्या कंपनीला दिली जाते. हा एक्सपेन्स रेशो जितका कमी असेल तितकी तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून जास्त प्रॉफिट कमवू शकता. 0.5% इतक्या एक्सपेन्स रेशोचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे जर 100 रुपये प्रॉफिट झाले असेल तर त्यातले 50 पैसे हे त्या कंपनीला किंवा फंड मॅनेजरला ऍज अ एक्सपेन्स रेशो म्हणून दिला जाईल. आता हा एक्सपेन्स रेशो जर 1% इतका असेल तर तुमचा होणारा प्रॉफिट हा 99 रुपये इतकाच असेल. बेसिकली जर तुम्ही ETF आणि इंडेक्स फंडचा विचार केला तर हे दोन्हीही पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आहेत आणि या प्रकारामध्ये एक्सपेन्स रेशो हा खूप कमी असतो. आणि ही एक सिमिलरिटी आपण या दोघांमधली इथे कव्हर केलेली आहे. फंड मॅनेजरला जास्त काही सक्रियपणे काम करावं लागत नाही म्हणून एक्सपेन्स रेशो कमी असतो. याचा परिणाम म्हणजे काय, इन्व्हेस्टरच्या खर्चात थोडीशी बचत होते. तर मित्रांनो या दोन्ही मधल्या सिमिलरिटीज तर आपण बघितल्या, पण दोघांमध्ये डिफरन्सेस पण आहेत, तेही बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता लोकांमध्ये काय होतं की बरेचसेच आर्टिकल वाचल्यानंतर किंवा बरेचसेच व्हिडिओ बघितल्यानंतरही या दोघांमध्ये काय डिफरन्स आहेत हे समजण्यासाठी थोडंसं कठीण जातं. ही गोष्ट आम्हालाही समजते आणि म्हणूनच या दोघांमधला फरक समजून घेण्यासाठी काही डिटेल सेक्शन आता आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला डिफरन्स आहे डीमॅट अकाउंट. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ETF हा एक स्टॉक सारखा असतो आणि इंडेक्स फंड हा एक म्युच्युअल फंड असतो. आणि याच कारणास्तव तुम्हाला जर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डीमॅट अकाउंट ओपन करणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरीकडे इंडेक्स फंड मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करण्याची आवश्यकता नाहीये. आपण आता नेक्स्ट मेजर डिफरन्सेस वर जाऊया जो अजूनही या गोष्टीसाठी एज आपल्याला मिळवून देतो. दुसरा डिफरन्स आहे व्हॅल्युएशन ऑफ फंड्स. मी आत्ताच सांगितलं की ETF हे स्टॉक सारखे असतात, त्यामुळे स्टॉक एक्सचेंज मध्ये तुम्ही त्याची ट्रेडिंग करू शकता ज्या वेळेला स्टॉक मार्केट ओपन असते तेव्हा. म्हणजे आपल्याकडे स्टॉक मार्केटचा टायमिंग काय आहे, 9:15 ते 3:30 या दरम्यान तुम्ही ETF बाय किंवा सेल करू शकता. दुसरीकडे इंडेक्स फंडचा विचार केला तर त्याची NAV आपल्याला दिवसाच्या शेवटी कळते. आता तुम्ही विचार करत असाल हाऊ डज इट मॅटर, तर हे विशेषतः शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर जे असतात त्यांच्यासाठी मॅटर करते. लॉंग टर्म वाल्यांसाठी एवढं काही मॅटर करत नाही. 29 जानेवारीला निफ्टी 50 ETF ज्याला आपण X असं म्हणूया हा 100 रुपये प्राइसला बंद झालाय आणि निफ्टी 50 इंडेक्स फंड ज्याची NAV 100 रुपये आहे ज्याला आपण Y म्हणू असं थोडंसं कन्सिडर करूया. आता असं कन्सिडर करा की 30 जानेवारीला जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा निफ्टी 50 1% डाऊननी ओपन होतो. अशा वेळी काय होईल,
सगळेच्या सगळे निफ्टी 50 ETF 1% डाऊन साइडला ओपन होतील आणि ज्याच्यामध्ये आपल्या ETF X चा पण समावेश असेल. आता असं कन्सिडर करा की सकाळी मार्केट जे आहे ते 1% खाली आलेलं आहे आणि तुम्ही X ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेता आणि तुमचा मित्र इंडेक्स फंड Y मध्ये इन्व्हेस्ट करायचा निर्णय घेतो. आता सकाळी मार्केट 1% खाली आल्यानंतर तुम्ही विचार करता की X ETF मध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि तुम्ही तो निर्णय घेता. सोबतच तुमच्या मित्राला इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे असा निर्णय तो घेतो आणि तो इंडेक्स फंड Y मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं ठरवतो आणि त्याचबरोबर तो तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तू ही इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कर. आता मार्केट बंद होताना काय झालं की मार्केटचे सेंटिमेंट चेंज झाले आणि निफ्टी 50 हा फ्लॅट बंद झाला. यात काहीच प्रॉफिट नाही, काहीच लॉस नाही. तुम्ही सकाळी ETF बाय केला तो तुम्हाला 99 रुपयाला मिळाला आणि तुमच्या मित्राने जो इंडेक्स फंड बाय केला त्याची NAV दिवसाच्या शेवटी 100 रुपये इतकी होती. आता इथे मला सांगा फायदा कुणाला झाला? You 1, your friend 0. आता तुम्ही विचार करत असाल की हे का झालं आणि कशा पद्धतीने झालं. याचं कारण एकच आहे की मार्केटमध्ये सध्याची जी काही परिस्थिती आहे किंवा सध्याची जी काही प्राइस आहे त्याच्यावर तुम्ही ETF बाय करता आणि दुसरीकडे इंडेक्स फंडची जी काही NAV आहे ती दिवसाच्या शेवटी ठरते. आता ETF ची जी काही प्राइस होती ती सकाळी 99 रुपये होती, त्यामुळे तुम्हाला तो ETF 99 रुपयाला बाय करता आला आणि तुमच्या मित्रानं इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्याची जी काही प्राइस होती, जी काही NAV होती ती दिवसाच्या शेवटी ठरली आणि ती 100 रुपये इतकीच राहिली. मित्रांनो, हा फरक तुम्हाला एवढंच दाखवण्यासाठी आहे की बाईंग आणि सेलिंग कशा पद्धतीने वर्क करते. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर असाल तर मार्केट तुमच्या बाजूने काम करते आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टरला एवढा काही फरक पडत नाही. आता तिसरा डिफरन्स आहे एक्सपेन्स रेशो. आता सिमिलरिटी मध्ये आपण एक्सपेन्स रेशो आधीच कव्हर केलेला आहे. मग परत काय मी इथे एक्सपेन्स रेशो घेतोय? हे यासाठी की ते दोन्ही गोष्टी समान नाहीये आणि यासाठी आपण UTI इंडेक्स फंड आणि ETF वर परत एकदा येऊया. UTI इंडेक्स फंडचा जर एक्सपेन्स रेशो बघितला तर 0.21% इतका आहे आणि UTI ETF चा एक्सपेन्स रेशो जर बघितला तर 0.15% इतका आहे. इन जनरल ETF चा जो काही एक्सपेन्स रेशो आहे तो इंडेक्स फंड पेक्षा कमी असतो, पण फक्त एक्सपेन्स रेशो वरून आपल्याला सगळे चित्र क्लिअर होत नाही. हे सगळे चित्र आपल्याला जर क्लिअर करायचे असेल तर आपल्याला आपला नेक्स्ट पॉइंट बघावा लागेल आणि नेक्स्ट पॉइंट आहे अदर एक्सपेन्सेस. आता जसं मी सुरुवातीपासून सांगत आलोय की ETF हा एक स्टॉक प्रमाणे वर्क करतो, त्यामुळे स्टॉक बाय किंवा सेल करताना जसं तुम्ही ब्रोकरेज पे करता तसंच ETF बाय किंवा सेल करताना तुम्हाला ब्रोकरेज पे करावं लागतं आणि हे ब्रोकरेज तुमच्या डीमॅट अकाउंट किंवा ब्रोकरवर डिपेंड असतं. आता ग्रोचा विचार केला तर हे ब्रोकरेज 20 रुपये किंवा 0.05% इतका आहे. या दोन्ही ब्रोकरेज मधलं कमी जे ब्रोकरेज असेल ते तुम्हाला लागू केलं जाईल. मित्रांनो, याचबरोबर इंडेक्स फंड सह तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पण भरावी लागते. ही स्टॅम्प ड्युटी ओव्हरऑल तुमचे जे काही परचेस आहे त्याच्या 0.05% इतकी लागते. उदाहरणार्थ जर तुम्ही इंडेक्स फंड मध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार असाल तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी 5 रुपये इतकी भरावी लागेल. तसेच इंडेक्स फंडचा विचार केला तर त्याच्यामध्ये एक्झिट लोड चार्जेसही असू शकतात. मित्रांनो, आपला पाचवा डिफरन्स आहे लिक्विडिटी. आता तुम्ही गेस करू शकता का या दोघांमध्ये कुणाची लिक्विडिटी सगळ्यात चांगली असू शकते? म्हणजेच दोन्हीपैकी कुठला पर्याय तुम्ही क्विकली विकून त्याचं पैशामध्ये रूपांतरित करू शकता. आता जर डिफरन्स बघितला तर इंडेक्स फंडच्या तुलनेमध्ये ETF हे जास्त लिक्विड असतात आणि याचं एकमेव कारण म्हणजे त्याचं ट्रेडिंग नेचर. मार्केट सुरू असताना दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ETF मध्ये खरेदी किंवा विक्री करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातात. इंडेक्स फंडची प्रक्रिया बघितली तर थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे, कारण इंडेक्स फंड रिडीम केल्यानंतर तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे येण्यासाठी कमीत कमी 3 दिवस लागतात. सहावा डिफरन्स आहे ट्रान्सफरन्सी ऑफ होल्डिंग्स. आता हा डिफरन्स बघायचा झाला तर ETF हे इंडेक्स फंड पेक्षा जास्त ट्रान्सपरंट असतात. इंडेक्स फंड सोबत कसं आहे की इन्व्हेस्टरला आपली इन्व्हेस्टमेंट नेमकी कुठे केलेली आहे हे माहित नसतं आणि जी गोष्ट सहसा ETF बरोबर येते. ETF च्या अंतर्गत जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती डेली डिस्क्लोज होत असते आणि याच्यामुळेच इन्व्हेस्टरला या गोष्टीची स्पष्ट माहिती मिळते की त्यांचा पैसा कुठे इन्व्हेस्ट केला जातोय. सातवा डिफरन्स आहे मिनिमम इन्व्हेस्टमेंट. ETF चा विचार केला तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट म्हणजे 1 युनिट बाय करणं आणि इंडेक्स फंडचा विचार केला तर याची किंमत 100 पासून 500 रुपयापर्यंत असू शकते. अर्थातच या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या फंडावर अवलंबून असतात. मित्रांनो, आता आपण शेवटच्या डिफरन्सवर आलेलो आहे, तो म्हणजे टॅक्स इफिशियन्सी. मित्रांनो, जर आपण ETF चा विचार केला तर ETF हे इंडेक्स फंड पेक्षा जास्त टॅक्स इफिशियंट आहे. जर तुमचा फंड मॅनेजर मॅनेज करत असेल तर टॅक्स बद्दल इतकी काळजी करण्याची गरज नाहीये, पण तुम्हाला कॅपिटल गेन वर टॅक्स भरावा लागू शकतो. आता जरी इंडेक्स फंड टॅक्स इफिशियंट असले तरी
ईटीएफच्या कंपॅरिझन मध्ये यांचा एक्सपेन्स रेशो खूप जास्त असू शकतो, त्यामुळे तुम्हाला याच्यावर लागणारा टॅक्सही थोडा जास्त भरावा लागू शकतो. तर तुमचे डिफरन्स सगळे क्लिअर झालेत का? आय होप सगळे डिफरन्सेस क्लिअर झाले असतील. मित्रांनो, दोन्हीही इंडेक्स फंड असू दे किंवा ईटीएफ फंड असू दे, इन्व्हेस्टरला मार्केटमधलं व्हेरियस एक्सपोजर देण्यासाठी मदत करतात. पण त्यांचे वेगवेगळे स्ट्रक्चर, त्यांचे वेगवेगळे फीचर्स हे प्रत्येक प्रकारच्या इन्व्हेस्टरला केटर करण्यासाठी आहेत. आता या दोन्हीपैकी तुम्ही कुठला पर्याय निवडताय याच्या अगोदर तुमची रिस्क टॉलरन्स काय आहे, तुमच्या फायनान्शियल गोल्स काय आहेत हे माहीत करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स फंड आणि ईटीएफ बद्दलच्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस बघितले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जर बघितला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.